तिला आपल्या मुलाचं करताना कंटाळा येत नाही, कधी त्रास होत नाही, कधी तिची चिडचिड होत नाही. समर्थ एके ठिकाणी म्हणतात, नीट नाही, कंटाळा नाही, आलस्य नाही, त्रासही नाही, तुझी माया कोठेची नाही, जगावे अशी माया तुम्हाला भूतलावर कुठेही येणार नाही. असं हे मातेचं प्रेम असतं. अहो तिने रागामध्ये जरी घास घालवला ना तरी पुत्राचं पोषणच होतं. मन मेले असं कधीतरी म्हणते ती रागाने, पण तो तिचा आशीर्वाद असतो म्हणजे चिरंजीव होतो. याच्या मागे तो मरावा असा त्याचा अर्थ नसतो. अशी ही आई. आणि म्हणून आपल्याकडे आईचं श्रेष्ठत्व जास्त सांगितलेलं आहे. कितीतरी कविता, कितीतरी बोधकथा या मातेवरती आपल्याकडे लिहिलेल्या दिसतात. मग अगदी साधा भिकारी सुद्धा रस्त्याने गेला तरी ओ माडीवरची माय असं हाक मारतो. माडीवरचे बाबा म्हणून हाक मारतो का? नाही. कारण आईच्या हृदयामध्ये जे वात्सल्य असतं ना, ते वात्सल्य जगावेगळं आहे. आणि आपली भारतीय संस्कृती ही मातेच्या भोवती केंद्रित आहे आणि पाश्चिमात्य संस्कृती ही पत्नीच्या भोवती केंद्रित आहे. आणि त्यामुळेच आपली संस्कृती आजही टिकून आहे तेवढ्यासाठी. मग अशी ही आई, कधी तिला कंटाळा नसतो, कधी तिला त्रास नसतो. अगदी साधी घरात उदाहरण घेतली तरी आमचं माझ्याचं कुटुंब खूप मोठं. म्हणजे आम्ही सख्खे सगळे 50 जण. माझी आजी एकटा झाली. तर मला आत्या नाही, त्यामुळे मुलीकडचा संसार नाही, सगळा मुलीकडचा संसार. 4 मुलगे, 4 सुना, 13 नातवंड, 6 नातसुना, 7 नातजावई आणि 20 पंचवंड. एवढा आमचा मानवचा परिवार आहे. हा भाग्याने मिळतो. आणि सगळ्या पंचवंडांची बारशाची साड्या आधी आमच्या नेसलेल्या आहेत. आणि एवढं करून 80 वर्षी गेली. एवढा आमचा मोठा परिवार. आणि दुधाचा आमचा धंदा होता, त्यामुळे दुधाचा धंदा काम कष्ट खूप असतात. आणि आम्ही एका अशा गणपतीला सगळे जमायचो आणि त्या दिवशी खूप काम पडलं होतं. एक म्हैस घ्यायची होती, त्यामुळे कष्ट असतात. आणि आता सुद्धा वेगळी आहेत म्हणून आधी आमची घराच्या बाजूला आळवी पडली होती. मला धाकटा काका जरा मिश्किल, तो म्हणाला, वहिनी जरा पोळ्याचे कापड भाजतो. ती म्हणाली, माम्या आता उद्या भाजी. पण याने काय म्हणालो, आपण नेहमी दिसते इच्छा झाली पण मिश्किल होता. आणि आमची आजी उठली आणि 50 जणांना 2-2 पापड, म्हणजे किती 100 पापड भाजून दिले. म्हणजे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे पीठ नाही, कंटाळा नाही. अशी ही आई असते. आणि ही आई आपल्या मुलाला घडवत असते संस्कारांनी, आपल्या आचरणातून. बरं, प्रत्येक वेळी मुलगा हा तिला 8 वर्षापर्यंत दैवत मानत असतो. ही माता ब्रह्म शिशुपणे असं म्हटलेलं आहे. पण नंतर जेव्हा तो मोठा होतो तरी आपल्या आईला तो बाळच असतो ना. तसाच एक हा मुलगा मोठा होतो, पण आई त्याला बाळ म्हणायची. होता होता हा उच्च शिक्षित होतो, डॉक्टर होतो. आणि त्या मुलाला असं वाटायचं की आपल्याला कोणी एवढे मोठे झालो, डॉक्टर झालो, तरी आई बाळकाकडे म्हणते. तिला किती वेळा सांगितलं, पण लहानपणापासून तोंडात बसलेलं नाव त्याच्या जाईल ना. आणि शेवटी या डॉक्टरनी एक पगार बाई ठेवली. तुम्ही मला साहेब म्हणायचं, हा देत का? आता ती काही दररोज येते, त्याला साहेब, बाळासाहेब, डॉक्टर साहेब असं म्हणते. होता होता एक दिवस असं झालं की अगदी ऐक्या वेळेला ऑपरेशन आलं दवाखान्यात.
निघताना आणि मोठं ऑपरेशन इमर्जन्सी होती आणि घरी यायला उशीर झालाय. नित्याच्या वेळी आले नाही. आता या साहेब म्हणणाऱ्या बाईची कॅमेरा बाहेर चालू झालं. शेवटी तिने डॉक्टरांच्या आईला विचारली, जाऊ का घरी, माझी मुलं वाट बघत असते. ती मिळाली जा. आता होता होता 9 वाजले, 9:30 झाले. मुलांनी घेऊन घेतलं, पत्नीने घेऊन घेतलं. आता आपल्या मुलासाठी कोण थांबले हो? फक्त आई थांबली. होता होता मुलाला यायला 12 वाजले आणि तेव्हा लॅब सुटी नव्हती की आपली आपली खिडकी लावावी, आपला आरोग्य बेल वाजवली आणि आई वाजवत आहे आणि म्हणते, बाळ दमलास का? आता आईचं बाळ म्हणणं का महत्वाचं आहे ते डॉक्टरला समजतं. म्हणून ही आई जी असते तिचं सगळं केंद्रबिंदू काय असतं तर आपलं अपत्य असतं. ज्या वेळेला बाळणपणाच्या कळा सोसत असते, बाकी सगळेजण बघत असतात, विचारत असतात, मुलगा का मुलगी. पण आई काय विचारते बाळाची झाल्यावर, म्हणजे बाळ कसं आहे. म्हणजे काहीही झालं तरी प्रेमाचा रज्जू हा तिचा तसाच असतो. म्हणून तर एक लोकप्रिय गीत आहे, बापाचं ऋण पिढे काशी केल्या पण आईचं ऋण पिढे काही केल्या, असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. की एवढ्यासाठी आपल्याला सगळ्यांना दिनूची गोष्ट माहिती की दिनूनी पीक दिलेलं असतं आणि आई पण त्याला पीक देते. पण प्रत्येक प्रसंगामध्ये आई काय म्हणते, लहानपणापासून तुला वाढवलं की काही नाही, गोबर बांधणे आल्या, आपण झाली, ती काळजी नाही आणि मग दिनूला आपल्या आईची किंमत कळली. मग आई ही कधी कधी कठोर व्हायलाच पाहिजे. अत्यंत मुलाला लाडाने तर किती वाढवलं तर तो मुलगा वाया जातो आणि हे ती जाणत असते. म्हणून श्यामच्या आई म्हणजे सानेगुरुजींची गोष्ट आहे की या छोट्या श्यामला पाण्याची अत्यंत भीती वाटत असते आणि दर रविवारी प्रत्येकाच्या वाड्यामध्ये ज्या विहिरी असत त्या विहिरीमध्ये सगळी मुलं पोहायला करत असत. एक दिवस हा श्याम माळ्यावर जाऊन बसलाय की मला पाण्यात उतरायचं नाही. पण यशोदाबाईंनी काय केलंय, तो बघा तिथे माळ्यावर बसलाय, उतरवा त्याला खाली आणि पाण्यात ढकलून घ्या. म्हणजे माझ्या मुलाला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. आणि त्यानंतर सानेगुरुजी लिहितात की आई जेव्हा आजारी होती तेव्हा मी नदी करून पोहून गेलो आणि तिला भेटायला गेलो. मग तेव्हा जर तिने कठोर भूमिका घेतली नसती तर मला पोहता आलं नसतं. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये आई जी वागते ना ते आपल्या मुलाचं हित आहे म्हणूनच वागत असते. एक वेडेगावातली कथा आणि दुपारच्या वेळेला आता पावसाळा यायच्या आधी कौलं साकारत असत आणि तिचा मुलगा अगदी भर 10:30-11 वरती गेलाय कौलं साकारा. अरे ती म्हणजे संध्याकाळी जरा पुन्हा करून की जरा वर चढ बाळा,
पण हा काही ऐकला. आलोच झालंच अशी उत्तरं झाली. होता होता टळटळीत सूर्यदेव 12 वाजता माध्यान्हावरती अगदी डोक्यावर आला. किती वेळा सांगितलं तरी हा मुलगा वगैरेला तयार नाही. आता आईने काय केलं असेल, त्याचे जे तांदूळ होतं ना ते अंगात आणून ठेवले होते. आता बापाची माया, अगं आई त्याला ऊन लागतंय. तेच की मग तुला सांगते की माझ्या मुलाला सुद्धा ऊन लागतंय म्हणून तुला किती वेळा सांगितलं होतं दादा, नाही तुम्ही याला असं केली. इतकी माया ही आईची असते आणि अशी ही आईची माया. आणि म्हणून आपल्याकडे मातेला मातृदेवो भव पहिलं बंधन आपल्याकडे आईला सांगितलेलं आहे. आईला नमस्कार करायचा आहे. तिने आपल्याला या जगामध्ये आणलं, तिचं रूप कधी फिरत नाही. मग ती जिवंत असते तरी नमस्कार करावा, नसली या जगात तरी कोरोला नमस्कार करावा. आपल्याकडे या डे साजरे केले जातात. चॉकलेट डे आहे, रोज डे आहे, तसा मदर डे साजरा केला जातो. पण आपल्या संस्कृतीमध्ये रोजच मदर डे सांगितलं आहे. आपल्याला सांगितलंय का एकच दिवस आईला नमस्कार करा. मग आईचा अधिकार किती आहे. आपण सुद्धा लोकांना बघितलं की 10 उपाध्याय बरोबर 1 आचार्य, 100 आचार्य बरोबर 1 पिता आणि सहस्र पिता त्याच्यापेक्षा सुद्धा आईची नोंदणी श्रेष्ठ सांगितलेली आहे. मग अशा मातेला आपण सुख द्यायला नको का. तर अशी ही माता किती मुलाचं करत असते. तर एकदा पत्नीच्या सांगण्यावरून आईला आपण आता सोडून यायचंय बाहेर असा हा मुलगा ठरवतो आणि आईला खांद्यावर घेतलंय आणि दूर जंगलात सोडायचंय असं या मुलांनी ठरवलंय. कारण ही पुन्हा येतात होता होता लांब गेलाय, दमलाय आणि एका झाडाखाली आईला ठेवलंय आणि तिच्याकडे न बघता 8 वळवून निघालाय. पण आईची हाक मारली, बाळ. आता ह्याला वाटलं की आता मला परत घरी येऊन काही म्हणणार. पण ही आई काय सांगते की हा आपला रस्ता, तू आत्ता ज्या रस्त्याने मला आणलाय तो रस्ता आपल्या पायाखालचा नाही करत. तर तुला घराची वाट मिळावी म्हणून तू मला त्या खांद्यावर घेत करतोस. तेव्हा येता येता ही झाडाची कोवळी पानं माझ्या हातात आली ना, ती रस्त्यावर टाकून ठेवली, तुला मार्ग मिळावा म्हणून. अशी ही आहे. आणि म्हणून संन्यासांनी कोणालाही नमस्कार करायचा नसतो, पण आपल्या आईला नमस्कार करायचा असतो. अशी ही आईची म्हणून सांगितलेली आहे. आणि आपल्या आईला आपण जर मनापासून वंदन केलं, तिचा आशीर्वाद घेतला, तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काही कमी पडत नाही. अगदी मोठी मोठी उदाहरणं आहेत की आत्ता जे SMBT आहे आपरसी, ते आपल्या आईला दररोज वंदन दिल्याशिवाय राहत नसते. आणि एक दिवस त्यांना यायला उशीर झालाय. तर आता आई झोपली असेल म्हणून त्यांना असं वाटतं की आईला कशाला उठवायचं. पण तळमळ इतकी लागली आणि रात्रभर झोप नाही. शेवटी अर्ध्या रात्री आईला उठवलंय आणि नमस्कार. इतकी तळमळ आपल्या मनामध्ये आईबद्दल असली म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतंय. कितीही तुमच्याकडे असो, संपत्ती असो, म्हणून असो, प्रियपक्त राज्य असू दे, पण आई नसेल तर ते राज्य, ते सौख्य हे त्याच्याकडे तुमचे आहे. आणि म्हणूनच अशा आईला आपण वंदन करायचं असतं, तिची आज्ञा पाळायची असते, तिचे आशीर्वाद घ्यायचे असतात. आणि असा हा मातेचा जो कोण आहे की ती आपलं सगळं घर सांभाळत असते. म्हणून तिच्या हाती पाळण्याची गोडी ती जगाचे पुत्राई असं सांगितलेलं आहे. मग अशी आई अतिशय वंदनीय आहे. आणि हा कोण, हा मातृत्वाचा कोण आहे, तो आपल्याकडे अत्यंत श्रेष्ठ सांगितलेला. आज आपल्याला अनेक स्त्रिया असं दिसतात की आम्हाला अपत्य नको, पण ही आपल्याला भगवंतांनी दिलेली
देणगी आहे, ह्या दृष्टीने जर आपण त्याच्याकडे पाहिलं की आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. एक छोटी गोष्ट सांगते आणि तुला संपवते की 2 शेजारी असतात आणि पूर्वीच्या काळी दररोज उंबऱ्यामध्ये रांगोळी काढली जायची. म्हणजे अजून काही घरामध्ये आहे, पण हल्ली बऱ्याच ठिकाणी स्टिकर लावलेले असतात. आणि दोघी जणी रांगोळी काढायच्या, तर त्यातल्या एकीला अपत्य असतं आणि एकीला अपत्य नसतं. आता तिला अपत्य असतं, तिचं रांगत असतं आणि तिने रांगोळी काढली की मुलांना नाही त्याला नसतं, पण ते लगेच हाताने फिसकटून टाकतात आणि इतकी रट्टा येते त्याच्या पाठीमध्ये. पण तिला अपत्य नसतं. ती म्हणते अगं माझी काढलेली रांगोळी मला पुसावी लागते, तुझ्या भाग्याने तुला अपत्य आहे, तू भाग्यवान आहे. असं भाग्य मातृत्वाचं असतं. मातृत्वासारखं मोठं नातं नाही. आणि म्हणून अशी ही मातेचा कोण कुटुंबाचा आहे. आणि म्हणून आपल्याला मुलपत्त्यामध्ये जनाबाई हेच विचारताय की तुम्हाला स्त्री जन्म आलाय आणि तुझा असं का? स्त्री जन्म
घरामध्ये मोठं देवघर होतं आणि त्या देवघरामध्ये दोन मोठ्या तसबिरी होत्या. एक होती राम रावण युद्धाची आणि दुसरी तसबीर होती ती द्रौपदी वस्त्र घालणारी. आता एक 5-7 वर्षाची मुलगी त्या देवघरात रोज जायची, या दोन तसबिरींकडे बघायची आणि मनामध्ये म्हणायची की त्यावेळची परिस्थिती आणि या वेळची परिस्थिती यात काही फार फरक नाही. मग त्यावेळी जसे राम कृष्ण निर्माण झाले तसे रामकृष्ण आज का नाही होते. मग असे राम कृष्ण मी निर्माण करते. आणि इथेच त्या मुलीच्या मनामध्ये स्वातंत्र्याचं बीज हे पेरलं. कोण होती ही मुलगी? तर सिंदखेड राजामध्ये लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जन्माला आलेली जिजा. तिचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये झाला. 4 भाऊ आणि ही एकटी मुलगी, पण भावांबरोबर सगळं शिक्षण तिला दिलेलं आहे. राजकारण म्हणू नका, शस्त्र चालवणं म्हणू नका. अगो त्यांच्या आईनी त्यांना उर्दू, फारसी, संस्कृत, नंतर अशा अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. आणि त्या लखुजी जाधवांकडे, कारण जाधव घराणं ते यादवांचं, ज्यामुळे सळसळता पराक्रम तिच्या अंगामध्ये होता. म्हणजे रक्त होतं यादवांचं आणि रूप होतं जगदंबेचं. लखुजी जाधवांकडे दरवर्षी रंगपंचमीचा मोठा समारंभ होत असतो आणि त्यात मालोजी राजांचा मुलगा शहाजी, आता समवयस्कांचा पटकन जसं जिजाबाई आणि शहाजी रंग एकमेकांवरती उडवतात आणि लखुजी जाधव म्हणून गेले, वा काय जोडा दिसतोय. पण मालोजींना त्यांनी ते खरं धरलं. पण लखुजी म्हणाले, तुम्ही आमच्या तोला मुलाचे नाही. आणि मग ज्या वेळेला मालोजींना स्वप्न पडले की तू अमुक ठिकाणी पोचून बघ, त्यावेळी त्यांना 7 घंटे सुवर्ण मुलगा मिळाले आणि लखुजींच्या तोला मुलाचं घराणं झालंय. त्या वेळेला कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार मालोजींनी केलाय आणि अत्यंत शिवभक्त असणारे हे मालोजी त्यांना वरदान दिले शंकरांनी की तुझ्या वंशामध्ये मी जन्म देईल. आणि त्यावेळेला लखुजींनी सुद्धा या विवाहाला परवानगी दिली आणि ह्या दोघांचा विवाह झाला. तशी शहाजींना जिजाबाईच्या रूपामध्ये अत्यंत योग्य अशी अनुकूल पत्नी मिळाली. शहाजी राजांच्या मनात सुद्धा स्वराज्य स्थापन करावं ते विचार होते आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम आमच्या जिजाला केलं. आता यावेळी विवाह झाला. यावेळेला शहाजी राजे आदिलशहाकडे होते आणि लखुजी निजामाकडे होते.
पण काही कारणांनी आदिलशाही सोडून ते निजामशाहीमध्ये आले. आता निजामाला अशी भीती वाटायला लागली की हे सासरे जावायचे एक झाले तर आपलं काही खरं नाही. आणि म्हणून जाधव आणि भोसले यांच्यामध्ये वैर कसं उत्पन्न होईल म्हणून एक हत्ती पिसळवलाय. आणि त्या हत्तीच्या पायी तिचा एक भाऊ गेलाय आणि एक वीर गेलाय संभाजी नावाचा. त्यावेळी कोणासाठी रडायचं? वीरासाठी रडायचं का भावासाठी रडायचं? पण ही जिजा लढत होती अवघ्या महाराष्ट्राच्या मराठ्यांची, की आपलं शौर्य हे या सुलतानीमध्ये वाया घालत आहे. त्यांना कळत नाहीये, त्यांना स्वराज्याची दृष्टीच नाही. एक दिवस शहाजीराजे मोहीम भत्ते करून आले. त्यांना औक्षण केलंय आणि जिजाबाईंना विचारते, राजे एक विचार, तुम्हाला स्वराज्याची स्वप्न पडतच नाही का? शहाजीराजे उत्तर देताय, अशी स्वप्न आम्हाला पडतात, पण आम्ही दचकून जागे होतो. आणि राणी साहेबांकडे बघितलंय आणि म्हणताय, तुमच्या मनात काय आहे? बंड आहे, कारण जिजाबाईच्या मनामध्ये स्वराज्याचे झेंडे नाचत होते. आणि त्या जगदंबेला ती म्हणत होती की ही आम्हाला पातशाही नष्ट करण्यासाठी तू आम्हाला सांगत होती. निंदालण्या या दैत्यचुंती अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे. आणि असं मनामध्ये असताना अशी बातमी आली की जिजाबाई गर्भवती झाली. जिजाबाईंना पहिला मुलगा झालाय, वीराचं नाव ठेवलंय म्हणून त्याचं नाव संभाजी आहे. पण तो राजांकडे वाढत होता. त्यानंतर जिजाबाईंना 4 अपत्य झाली, पण ती अल्पवयीन झाली. आता 6व्यांदा परत दिवस राहिले, नाती मोहरली आणि असे डोहाळे लागले की रणांगणावर जावं, पराक्रम करावा, त्या दुर्गेपरी असुरांचा संहार करावा, तिच्या परी सिंहासनावर बसावं, असे डोहाळे जिजाबाईंना लागले. नाहीतर हाती पावभाजी खावं, पिझ्झा खावा असे डोहाळे लागतात आणि मग कसे अपत्य होता. पण जिजाबाईंचे डोहाळे हे असे उच्च प्रतीचे होते. आणि होता होता इसामाचा गर्भ वाढतोय. एक दिवस निजामशाहीमध्ये लखुजी जाधव आणि त्यांचे 2 पुत्र गेले होते आणि कुटणीसात करण्यासाठी म्हणून ते जे वागले तर निजामाने त्यांच्या माना सपासप गुरुन टाकलेल्या. त्या मानावर झाल्याच नाही. झाली आग भडकली, ही वार्ता राणीच्या मानावरती आली. झाली आग भडकली, स्फोटाची उतरली तिच्या गर्भी वाढत होता शंभूचा अंश भाग त्या मनामध्ये अत्यंत सुराने पेटले आणि ह्याचा मी बदला नक्की घेईन असं विचार मनामध्ये ही करते. शहाजी राजांनी तिची आता व्यवस्था शिवनेरी किल्ल्यावर केली. तिथले ते किल्लेदार श्रीनिवास म्हणून आपली लेखच महारपणाला येणार आहे अशी जय्यत तयारी त्यांनी केली आहे. कथा तिने ऐकाव्यात म्हणून महाभारत रामायण सांगण्यासाठी पुराणिक बोलवले. दररोज शिकारीच्या दर्शनाला जाते. तुझ्या कृपा प्रसादाने मला मुलगा होते असं प्रार्थना करते. आणि होता होता प्रत्येक तृतीया फाल्गुन मास पूर्ण झाले दिवस. दोहन सायं समयास धराधानी अमृते. फाल्गुन मध्ये गेला. संध्याकाळच्या वेळी राणी प्रसूत झाली. सूर्य सांगायला आले, मुलगा मुलगा. सगळ्यांना आनंद झाला. अहो शिवार पिताईला मुलगा झाला, शहाजी राजांना मुलगा झाला, अवघ्या महाराष्ट्राला मुलगा झाला, सह्याद्रीला मुलगा झाला. 108 तोफांचे बार उडवायला सांगितले जिजाबाईंनी. आणि सुलतानांनो ऐका, तुमचा काळ जन्माला आला. आणि आता खरी आईची
संस्कार करण्याची जी परीक्षा असते त्याच्यामध्ये तुकाबाई गेलेल्या आहेत. आईच्या भूमिकेत जाणं म्हणजे धन्या जिजाबाई कथिते शिवबा शिकविते तुला सुजन नीती. नीती कधी सोडायची नसते. रीत बदलली तरी चालेल पण नीती कधी सोडायची नाही याचं बाळ पडून जिजाबाईंनी शिवबा घातलं. आणि 9 वर्षाचे राजे झाले आणि पुण्यपत्तनामध्ये राणी आणि शिवबा आले. अत्यंत ग्रहणशील असं हे वय असतं बरं का. दादोजी कोंडेवांसारखे शिक्षक त्यांना ठेवले. युद्धकथा ऐकतायत आणि दिसा मासा शुक्लेंदूप्रमाणे राजे वाढतायत. सवंगड्यांबरोबर मृत्यूच्या लढाया खेळतायत. एक दिवस असं झालं की जो जिंकेल त्यांनी सिंहासनावर बसत आणि शिवाजी राजे ते हरले आणि एक मावळा जिंकलाय आणि तो सिंहासनावर बसला. राजांना वाईट वाटलं पण आईने सांगितलं नाही असं. जिजाबाई त्याला म्हणतायत शिवबाला की अरे राज्य हे कष्टाने मिळत असतं आणि विद्या ही कष्टसाध्यच आहे आणि राज्य हे निष्ठेने मिळतं. तसं तुला जर राज्यावर निष्ठा ठेवायची असेल तर तुला पराक्रम करायचा हवा. होता होता ही मुलं 15 वर्षांची झाली. त्यांचे खेळ जिजामाता बघताय. न्यायदान करताना त्याला शेजारी बसवताय आणि प्रत्येक गोष्ट समजावून सांगताय की न्यायदान करताना नाती कधीही मनात आणायची नाही. कृष्णाचा सुद्धा मामा कंस होता तो सख्खा मामा होता ना. पण ज्यावेळी सवतीच्या मामाला पकडायची वेळ आली त्यावेळी त्यांनी हे उदाहरण देऊन त्यांना शिकवलं. पंतांना ते म्हणायच्या की पंत जसं ज्ञानोबांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी दिली तसा माझ्या शिवबाने पहिला किल्ला घ्यावा. आणि राजांनी हे आईचं स्वप्न पूर्ण केलंय. राज्य वाढवणं चालू होतं कारण डोळ्यापुढे स्वप्न ठेवलं तर ते स्वराज्य स्थापन आहे आणि त्यासाठी लागतील ते कष्ट करायची त्यांची तयारी होती. आणि महिनी काव्यासारखं एक शस्त्र त्यांच्या मनामध्ये मिळालेलं होतं जगदंबेच्या आशीर्वादाने. आता स्वराज्य हे मोठं होत आहे पण कसं हरणाच्या चपळाईने वाघाच्या घडाळीने आणि शिपायाच्या सावधपणाने. हर हर महादेव अख्ख्या महाराष्ट्रामध्येही आढळून होती. कारण राणींनी जाणलेलं होतं की एकट्या राजाच्या मनात स्वराज्याचे स्वप्न असून चालत नाही. ते प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये असायला पाहिजे तरच स्वराज्य मिळतं आणि ते सुराज्य होते. आणि त्यासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये स्वराज्याचे झेंडे हे नाचलेच पाहिजे. आणि ह्यासाठी त्यांना अतिशय असं सुंदर शिक्षण संस्कार आपल्याला दिलेले दिसतात. एक दिवस पुण्यामध्ये लता बेगम नावाची कलामंत्री होती. आता तिला वयोवृद्ध नाचता येत नव्हतं आणि त्यामुळे हलाखीची परिस्थिती आली होती. तेव्हा राजांना तुम्ही सांगितलंय की ह्यांचा सांभाळ तुला माता म्हणून करायचा. म्हणजे मुसलमान असं त्यांच्या मनामध्ये काहीही नव्हतं. प्रत्यक्ष शहाजी राजे जेव्हा गेले तेव्हा सुद्धा त्या सती निघाल्या त्या काळाच्या परंपरेप्रमाणे. पण राजाने त्यांना अडवलंय आणि आपला वैयक्तिक धर्म सुद्धा त्यांनी आपल्या मुलासाठी बाजूला ठेवलाय आणि सतीची वस्त्र उतरवली. या स्वराज्यावरती अनेक संकटे आहेत. प्रत्येक वेळी शिवबा हा मृत्यूच्या दाढेमध्ये गेलेला दिसतो. मग शाहिस्तेखान असो, आग्र्याची कैद असू दे, सिद्धी जोहर
प्रत्येक वेळी जिजाबाईंनी कळा दिलेली आहे. कारण जेव्हा आपल्याला तेव्हा बंदिवान म्हणून गेले तेव्हा राज्याची कडी त्यांनी विस्कटू दिली नाही. राखणारे बहुतांचे अंतरे, अहो मायेची पाखर सर्व जनतेवर घालणं म्हणूनच त्यांना राजमाता म्हणतात ना. आपल्या मुलाचं सौख्य कोणी बघेल, पण अवघ्या राज्याचं सौख्य बघणं म्हणून त्यांना राजमाता असं म्हटलेलं आहे. अशा या जिजाबाई आणि स्वराज्याचं स्वप्न हे पुरं होत आलं. कारण काशी विश्वेश्वराचा आशीर्वाद घेऊन गागा भट्ट ते रायगडावर आले आणि त्यांनी राजांना आदेश दिला. राजांनी सांगितलं इदं न, परंतु गागा भट्टांनी सांगितलंय की एखादी मूर्ती गोष्टी असेल तर त्याला कोणी नमस्कार करतं का? तिची जेव्हा प्राण प्रतिष्ठा होते तेव्हाच तिला नमस्कार केला जातो. आज तुम्हाला सगळेजण राजे म्हणताय आणि इतर कातशाऱ्या मला दरोडेखोरच म्हणताय, चोर लुटार म्हणताय. त्यामुळे तुम्हाला छत्र सिंहासन हे अंगीकारलंच नाही. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी धर्माज्ञा म्हणून हे मी करायला तयार आहे. आणि खरोखर रायगडावरती स्वर्ग उभारायला आहे. जिजाबाईच्या अंगणामध्ये राजे जेव्हा नमस्कार करायला आले त्यावेळी त्यांनी आशीर्वाद दिलाय की औक्षवंत व्हा, रामराज्य करा. आणि राजांनी पण रामरायासारखा आदर्श राज्यकारभार केला आणि कृष्णासारखा अलिप्त राहून हा सगळं त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे त्यांना आपण श्रीमान योगी ही पदवी त्यांना समर्थांनी दिलेली आहे. अशी ही जिजाबाई आदर्श माता. ही माता कशी असावी तर जिजाबाईंसारखी असावी. मातेसाठी आमच्या समितीच्या वंदनीय मावशींनी राजमाता जिजाबाईंना आदर्श ठरवलेला. मग जिजाबाई प्रत्येक जर आपण अक्षर घेतलं तर जी म्हणजे जिवंतपणा, जा म्हणजे जागतेपणा, बा म्हणजे बाणेबारपणा आणि ही म्हणजे ईश्वरपरायणता. हे चार गुण त्यांच्या अंगामध्ये होते आणि ते त्यामुळेच शिवामध्ये मिळालेले होते. म्हणून असं म्हणावंसं वाटतं की असा असावा मुलगा आणि अशी असावी आई, असा असावा मुलगा आणि अशी असावी आई, ज्यांची गोरवी लिहिण्यासाठी कमी पडावी शाही, ज्यांची गोरवी लिहिण्यासाठी कमी पडावी शाही. महाराष्ट्राचे भाग्य असे की तिथे जन्मली जिजाई, शक्तीच्या सांगमंत्रा जिने घडवली शिवशाही, जिने घडवली शिवशाही. अशी ही आदर्श माता आणि म्हणूनच मातेचा बोध हा श्रेष्ठ सांगितलेला आहे. मातेला नेहमी आपण वंदन करावं आणि हेच मूळ पद्यामध्ये आपल्याला जनाबाई सांगितलं.